आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे। यावर्षी 12वी परीक्षेसाठी राज्यभरातल्या 15,05,037 विद्यार्थ्यांनी परीक्षा देणार आहेत। 15,05,037 विद्यार्थी यावेळी परीक्षेला बसलेले आहेत। कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठी बोर्डाकडून महिन्याभरापासून नियोजन करण्यात येत आहे। कॉपी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी विविध ठिकाणी राज्यभरामध्ये 271 भरारी पथकही तैनात करण्यात आली आहेत। ज्या परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार आढळतील त्या परीक्षा केंद्रावरती पुढच्या वर्षीपासून परीक्षा केंद्र मान्यता रद्द होईल। या संदर्भात आपण माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, आज अर्थातच 12वीची परीक्षा सुरू होतीये, त्यामुळे विद्यार्थ्यांवरती असलेलं प्रेशर पण त्याचबरोबर यंत्रणेवरती असलेलं ही प्रेशर, अशा दोन्ही गोष्टी आहेत। कारण कुठेतरी कॉपी मुक्त परीक्षा व्हावी असा नक्कीच अट्टहास असणार आहे। वेदांत, सध्या पोद्दार महाविद्यालयात आहे आणि पोद्दार महाविद्यालयात आता विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडण्यास सुरुवात झालेली आहे। प्रत्येकाची तपासणी केली जाते, कोणाकडे मोबाईल आहे का हे चेक केलं जाते। त्याशिवाय स्मार्ट वॉच असेल किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्याची सुद्धा तपासणी केली जाते आणि 1 बाय 1 आतमध्ये सोडलं जाते। आपल्यासोबत या कॉलेजच्या प्राचार्य आहेत। कशा प्रकारे चेकिंग केली जाते, कारण कॉपीमुक्त परीक्षा पहिला दिवस आहे, त्यामुळे आज जरा जास्त आम्हाला सिरियसली काम करायला पाहिजे। आणि आम्ही आता सगळ्यांना ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिले होते की आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्याकडे एकही कॉपी होऊ नये, कॉपी मुक्त परीक्षा करण्याचा आमचा यावर्षीचा पण नियम आहे। कसं चेकिंग केलं जातं? आता या ठिकाणी सर आम्ही अगोदरच अनाऊन्स करत असतो की तुमच्याकडे मोबाईल असेल तर बाहेर ठेवा, तुमचे हॉल तिकीट त्यांचे बघितल्या जातात आणि स्वतःच्या वर्गामध्ये जाऊन बसा। चेकिंग केलं आणि त्याच्यानंतर वर्गात गेल्याच्या नंतर इंडिव्हिज्युअल आमच्याकडून लेडीज स्टाफला लेडीज चेक करणार आणि जेंट्स स्टाफला मुलांना जेंट्स चेक करणार आहेत आमचे सिक्युरिटी गार्ड किंवा आमचे स्टाफ मेंबर्स। आणि त्यासाठी माझे NCCचे मुलं पण उपयोगात आणणार आहेत आणि खूप चांगल्यापैकी काम करतात। विद्यार्थी तणावात आहेत का हे विचारूया। मला वाटतं तू सहकुटुंब आलाय परीक्षेला। हो, सगळ्या आई बाबांना बाय बाय करायचं। हो, आई बाबांना बाय झाली तयारी? नाही झाले सगळी तयारी एकदम टेन्शन फ्री आहे आणि गव्हर्नमेंटने पण जे रूल्स काढले ते खरंच खूप चांगले आहेत। वेदांत, एकंदरीत सगळे अगदी टेन्शन फ्री दिसत आहेत आणि त्यांची तयारी झाली आहे असं दिसतंय। आपण विद्यार्थ्यांशी, मला वाटतं त्यांना आता वो तो है, अभी जो भी है देना तो पड़ेगा एग्जाम, नहीं दूंगा तो मुझे 1 साल खराब हो जाएगा, इसलिए आमचे प्रतिनिधी वेदांत ने विद्यार्थ्यांची गप्पा मारताना। पण अर्थात विद्यार्थ्यांना पण आता घाई असेल आणि ते सुद्धा परीक्षेला रवाना होतील। खूप खूप शुभेच्छा देऊया आपण संपूर्ण राज्यभरातल्या 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना। खूप उत्तम पेपर लिहा। धन्यवाद वेदांत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।